पद्धतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विम्याची मदत होईल यासाठी सुद्धा मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। एवढंच नाही तर दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत, म्हणजे कसं जमीन महसुलात सूट दिलेली आहे, पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल, शेती कर्ज वसुलीला थकीतील शेतकर्ज वसुलीचा एक तगादा लावला जातो, वीज बिल माफी तर आधीच सुरू आहे, शाळा कॉलेजच्या परीक्षा फी सुद्धा आपण माफ करणार आहोत, परत MRHSच्या कामांमध्ये शिथिलता दिलेली आहे, शेतपंपाची वीज जोडणीची आपण म्हणजे पैसे न भरल्यामुळे वीज खंडित करतो त्या सुद्धा न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणून हे एवढं मोठं पॅकेज पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महायुती सरकारने या ठिकाणी दिलेले आहे। म्हणून आम्ही म्हणतो की बळीराजाला आधार देवभाऊचं सरकार, त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांना आधार द्यायचं काम सरकारने करत आलेले आहे। परंतु मला माहिती आहे काही हळव्या मनाचे शेतकरी बांधव पण आहेत की जे मग आता कसं होईल काय होईल ह्या चिंतेमध्ये असतात, परंतु सगळ्यांना मला आपल्या माध्यमातून सांगायचे की सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे, कुणीही व्यथित चिंतित होऊन जायची गरज नाही। आता परभणी जिल्ह्याच्या बाबतीत मध्ये सुद्धा मला कालपासून बरेच मेसेज येत आहे, फोन येत आहे की मुख्यमंत्री साहेब कसे काय 50% असं म्हणले परभणीचं नुकसान, परंतु 33%च्या वरती ऑलरेडी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले तो 100% बाधित असतं आणि 100% पिकाचं नुकसान असतं, असं एक हे आहे, तो एक टेक्निकल वर्ड आहे, त्याच्यामुळे कुणी घाबरून जायचं काम नाही। 100% 52 मंडळ आपले बाधित झालेले आहेत आणि त्या पद्धतीने सर्वांना ह्या सगळ्या निकषाप्रमाणे भरीव मदत मिळणार आहे। म्हणून आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगायचंय की सरकार ठामपणे आपल्या पाठीशी आहे आणि ही दिवाळी आपली गोड जाणार आहे। दिवाळीच्या पूर्वीच आपल्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट DBT द्वारे खात्यामध्ये पैसे जमा होणार, म्हणून कुठली काळजी करू नये।